आज होता माझ्या फ्रेंडचा ब्राईड टू बी, ज्याचा 25 मार्चाक लग्न हा. पण मी काय हॉस्टेलला आज नाही थांबलंय, म्हटलं सगळीच अवेलेबल असत. सो माझी इतकी काही गरज ना. सो कालच मी मॉर्निंग करून घरा गेलं. सो मस्त आज सकाळी उठलंय, सगळी कामं आटोपलं आणि देवाची पूजा करून घेतलंय. फुलं आजकाल जास्वंदीची जास्त फुलत नाही, पण आज बघा किती फुलली. वाव. मग पूजा करून घेतलंय आणि मम्मी म्हणायला लागली, पटकन पूजा करून घ्या आणि दळूक चल. ती आणि पप्पा. भाकरी उद्या सकाळी अजिबात पीठ नाही आहे, दळून हाडला आहे तर उद्या भाकरी गावतले. भैयान भाकरी खाल्ल्या आणि आपलं काम सुरू केलंय. मम्मी त्याका सांगलेले लाकडं जरा कट करून ठेव. भाका म्हणाक लागली, बघू नको चल पटपट. मग मी आणि पप्पा पोचलो भेळशीच्या वायगान थडीच्या गिरणीत. मग तिकडे बसले आणि लागले आळस काढू. तो काका मका म्हणायला लागलो, बाय आळस काढू नका, तू काही काम देतं. मग हे हळद कांडूचं त्याचा मशीन. मग माका म्हणलेलो, एक एक पळीशी हळद घे आणि घाल. मग मी आपला तातरी काम माझा सुरू केला. तोपर्यंत पप्पानं आपली सेटिंग लावली. आमचा जरा लवकर लावून देशात काय, माझ्या पोरग्या कामाला जाऊचा. इतक्या म्हणतूक्षणी काय काका कसली वाट बघता, लवकर लावल्या ना आमचा. जाता जाता पप्पा माका म्हणता, बघलं अशी कामा गरजे असतात. मग मी निघाले हॉस्टेलला. नाईट होती माझी. जातानाची एक सुंदर झलक. हॉस्टेलला पोचलो आणि बघतो तर काय, नुसती आग लागली रेल्वे ट्रॅकच्या तिकडे. सगळा सुक्या गवत होता, तर कोणीतरी आग लावली असात आपला जाळू. त्या वाटेन घरा पण होती. मग ह्यांच्याने आपल्या भाषेत ट्राय केला आग पालवक आणि सक्सेसफुल झाले. आग शांत झाली शेवटी. फायर ब्रिगेड पण बोलवलेली, पण तिचं काही यूज नाही होत. आणि असा झाला माझ्या फ्रेंडचा ब्राईड टू बी सेलिब्रेट.